साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली होती। त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती उदयनराजेंना जामीन मंजूर करण्यात आलाय। सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। खंडणी मागितल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी सकाळी उदयनराजे भोसले स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले होते। पोलिसांनी त्यांना तांत्रिक अटक केली। अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टानं आता उदयनराजेंना अंतरिम जामीन मंजूर केल्याचं कळतंय। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती उदयनराजे भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचं कळतंय। साताऱ्याचे खासदार आहेत उदयनराजे भोसले आणि जनतेनं मोठा बंद संप या ठिकाणी पाळला। शांतता राखावी असं आवाहन उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना केलं होतं। गेले काही महिने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते फरार होते, मात्र आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रताप नाईक माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, काय अधिक माहिती आहे? साताऱ्यात विशेषतः उदयनराजेंच्या समर्थकांनी याला प्रचंड मोठं स्वरूप दिलं होतं मानापमानाचं आणि 2 महिने सगळी उच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर राजे फरार होते। अखेर आता जामीन मंजूर केलाय कोर्टानं। नक्कीच आपण बघतो की सकाळपासूनच सातारा जिल्हा न्यायालयामध्ये समर्थकांनी मोठी गर्दी केलेली होती, कारण 3 वाजता जामिनाबाबत सुनावणी होणार होती, पण ती न्यायालयानं 4:30 वाजता ठेवली आणि 4:30 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर 4 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर 50,000च्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन दिलेला आहे आणि त्याचबरोबर 1 दिवस आड पोलीस स्टेशनमध्ये 11 ते 12 या वेळेत हजेरी लावावी अशा प्रकारची अटी घालून त्यांना जामीन देण्यात आलेला आहे। उदयनराजे यांचा व्हाईस सॅम्पल पोलिसांना पाहिजे होता, तो व्हाईस सॅम्पल उदयनराजे यांनी दिलेला आहे आणि तपास कामात उदयनराजे स्वतः मदत करतायत, त्यामुळं हा जामीन दिलेला असं त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण बघतो की उदयनराजे यांना जामीन मिळणार की नाही यावर तर्कवितर्क लावले जात होते, पण अखेर उदयनराजे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला आहे आणि त्यांना जामीन दिलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।